वांग बटाटा भाजी। इथं वांग घेतलेले आहेत 4, बटाटे 4 घेतलेले आहेत। इथं टमॅटो, कांदा, आलं लसूण पेस्ट आणि इथं मसाले, आपले बेसिक मसाले। आता टाकणार आहे ह्याच्यामध्ये मोहरी। मोहरी तडतडल्यानंतर जिरे, आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, कोथिंबीर, आलं लसूण, ओली मिरची। आता ह्यामध्ये टाकणार आहे कांदा, कांदा टाकून घेतला, मस्त खमंग वास सुटलेला आहे। तेल थोडंसं जास्त टाकलं की म्हणजे छान ग्रेव्ही छान होते ह्याच्यामध्ये, म्हणजे कट येतो चांगला भाजीला। इथं मस्त भाजून घ्यायचं आहे कांदा। कांदा भाजला आहे, त्यामध्ये टमॅटो, चांगलं मिक्स करून घेऊ। टमॅटोला चांगलं भाजून घ्यायचं आहे कांद्यामध्ये, आणि त्यामध्ये टमॅटोला चांगलं तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत हलवत राहायचं आहे। हळद घातलेली आहे, लाल तिखट, तिखट थोडंसं जास्त टाकायचं आहे वांग बटाटा भाजीमध्ये, म्हणजे चवीला छान होते भाजी। चांगलं मिक्स करून घेऊ। आता कांदा, टमॅटो हे सगळे मसाले पाण्यामध्ये थोडं पाणी टाकून शिजवून घ्यायचे। टमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आहे। मस्त अशी ग्रेव्ही झाल्यासारखी होते मसाला त्याच्यामध्ये। इथं तेल सुटलेलं आहे चांगलं, तेल पण एकदम कमी टाकलं होतं मी, जास्त टाकलंच नव्हतं। आता इथं तेल सुटलंय चांगलं, आणि ह्यामध्ये आपण आता बटाटा वांग टाकून घेऊ। इथं भाजी घातलेली आहे फोडणीला, आता त्यावर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार। आता चांगलं मिक्स करून घेऊ। ही एकदम देशी आपली कोल्हापूर पद्धतीनं वांग बटाटा भाजी आहे। आता वाटणातच मी कोथिंबीर टाकल्यामुळे वरून कोथिंबीर टाकणार नाही आहे। इथं पाणी टाकू भाजी शिजण्यासाठी, आणि थोडंसं पाणी असेल भाजीत तर चवीला पण छान होते, थोडीशी ग्रेव्ही टाईप अशी। आता इथं पाणी टाकलेलं आहे, चांगली शिजू द्यायची आहे 10 मिनटं, आणि मिडियम गॅसवर, एकदम मोठं पण नाही ठेवायचं आहे, त्याची चव अगदी त्यामध्ये उतरली पाहिजे असं। इथं झाकण ठेवून घ्यायचं आहे, आता 10 मिनटं ठेवून देऊ। छान मस्त अशी मंद आचेवर शिजू द्यायची आहे भाजी। खूप सुंदर अशी भाजी झालेली आहे वांग बटाटा।
अशी रस्सावाली. आता इथं बाउलमध्ये काढून सर्विंग बॉलमध्ये काढते मी. शत्रूचा देखुनी उत्कर्ष भद्रायुने शिवयोगी दत्त खडग काढले तेज अद्भुत सहस्त्र समान किंग. इथं वांग बटाटा भाजी तयार झालेली आहे. कशी झाली नक्की सांगा आणि मस्त